चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो मनापासून या ठिकाणी स्वागत. सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं. सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कोणता शेतीमाल व इतर माल या ठिकाणी होणार महाग. सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या वस्तू या ठिकाणी होऊ शकतात महाग. सध्याचा हा जो तुमच्या मनातील सवाल आहे की इराण इस्रायल यांच्यामध्ये जो संघर्ष सध्या सुरू आहे याच्यामुळे आपण बघितलं तर संपूर्ण जगामध्ये अस्थिरता आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशावरती या संघर्षाचा कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो, कोणत्या गोष्टी याच्यामुळे महाग होऊ शकतात, या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओत दिली जाणार आहे. या व्हिडिओ महत्त्वाचा आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे आपल्याला ही अचूक माहिती या ठिकाणी मिळवण्यास मदत होईल. व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा आणि मला वाटते जे कास्तकार बांधव आहे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करायलाच हवं. तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ फार मेहनती आणला म्हणून चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा. याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत. सर्वांच्या मनातील हा जो सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल आहे की इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कोणता शेतीमाल, इतर माल व वस्तू या ठिकाणी होऊ शकतात महाग. तुमच्याही मनात हा सवाल असेल, कारण तुम्ही रोज बघतात की इराण इस्रायलचे युद्ध सध्या सुरू दिसते. आपण जर बघितलं तर सातत्यानं मागच्या 4-5 दिवसामध्ये हा संघर्ष वाढलाय. मग अशा परिस्थितीमध्ये याचा भारतावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो, चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊयात समजून. सध्या जर आपण बघितलं तर क्षेपणास्त्र मोठ्या प्रमाणात इकडून तिकडं ही जी आहे ती पाठवल्या जात आहेत. ड्रोन अटॅक सुद्धा होत आहे. याचा इफेक्ट कशा पद्धतीने होईल, यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो की युद्ध कुणासाठीही चांगलं नसतंय. एवढीच प्रार्थना करतो ईश्वरचरणी की हे युद्ध थांबायला पाहिजे. हेच आपल्या भारताचे संस्कार आहेत जे आपल्या सर्वांवरती आहे. जर आपण बघितलं तर याच्यामुळं काय होणार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या दोन देशातून भारत काय आयात करतो. भारत इराणमधून सर्वात जास्त आयात करतो या ठिकाणी कच्चं तेल, ज्यापासून आपण रिफाईन करून पेट्रोल, डिझेल आणि त्याबरोबर नैसर्गिक वायू हे मिळवतो. ओके, म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षामुळे भारताला कोणती अडचण या ठिकाणी भासू शकते, तर भारताला या ठिकाणी जे कच्चं तेल हे मिळायला अडचण पडेल. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की याच्यामुळे जे जागतिक बाजारभाव आहेत ते सध्या आपल्याला वाढताना दिसत आहेत. याचा इफेक्ट होईल. परंतु एक गोष्ट बरी आहे की भारतापासून इराण हा फार जवळ आहे आणि भारताला काही विशेष दुसरीकडून त्या ठिकाणी यायची गरज नाही. म्हणून या युद्धाचा कच्च्या तेलावरती भारत इराण यांच्या आयात निर्यातीवरती कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम या ठिकाणी होताना दिसणार नाही. जरी समजा 5-10% हे कच्चं तेल महाग पडलं तर सरकार ते ओझं व्हायला या ठिकाणी तत्पर आहे आणि डायरेक्टली संघर्ष चालू आहे म्हणून आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील असं काही नाही. त्यामुळं सरकारला माहीत आहे की जर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर आपण कृत्रिम महागाई वाढताना बघू शकतो. त्यामुळे सरकार काही या मनस्थितीत नाही आणि संघर्ष आज न उद्या रोखले जाणार. पण यामुळं इराणच्या असणाऱ्या दृष्टीने बघितलं आपला काही परिणाम होणार नाही. राहिला प्रश्न इस्रायलचा. इस्रायलमधून आपण सुगंधी वस्तू आयात करतो, म्हणजे साबण म्हणा, डेटॉल म्हणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी, लाईफ बॉय, डेटॉल, तर यांसारख्या गोष्टी आयात करतो. त्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, पण याचा काही एवढा इम्पॅक्ट पडत नाही. ह्या जर काही मिळालं नाही तर काही टेन्शन नाही आणि 4-2 महिन्याचा स्टॉकसुद्धा आपल्याकडे ऑलरेडी आहे. म्हणजे खूप मोठा परिणाम या ठिकाणी दोन्ही देशातील युद्धामुळे होणार नाही. पण भविष्यामध्ये परिणाम होतच असतो, 2-3 महिन्यात होणार नाही पण होतो. पण यामुळे सोनं जर आपल्याला इथून पुढे आणखीन 10 ते 20% महागताना दिसलं तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे जो तुमचा प्रश्न होता की इराण इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाले यामुळे आपल्याकडे काय महागणार, तर तुम्हाला सांगतो एकही वस्तू महागणार नाही. हां, एखाद दुसरी वस्तू मिळायला अडचण होईल, परंतु त्याला ऑप्शन्स उपलब्ध आहेत आणि ह्या दोन्ही देशातून आपण जे आयात करतो त्याला ऑप्शन्स असल्यामुळे काही एवढी चिंता बाळगायची गरज नाही. म्हणून बिनधास्त तुम्ही या ठिकाणी राहा. इराण इस्रायल युद्धामुळे आपल्या देशात कोणतीही महागाई वाढणार नाही, कोणताही वस्तूचा भाव वाढताना दिसणार नाही. तर ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. मला वाटतं व्हिडिओ आवडला त्यामुळे लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सर. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय लाड, आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र याच्यावर सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे बळीराजाचे आजच्या व्हिडिओ मानतो मनापासून खूप खूप आभार.